मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. बालाजी माइंसच्या वतीनं 1,27,00,000 रुपये CSR निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत बसवलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत पडली आहे. महापालिकेने तात्काळ विद्युत वाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी पत्रकार परिषदेत केली होती. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्यासाठी बालाजी माइन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सामाजिक दायित्व CSR फंडातून महापालिकेच्या रूपाभवानी स्मशानभूमीत अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसवणं व आजूबाजूचा परिसर विकसित करणं यासाठी सुमारे 1,27,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय. या निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी, श्रद्धांजली सभागृह, वेटिंग हॉल, पुरुष व महिला यांच्यासाठी 2 स्वतंत्र स्वच्छतागृह युनिट व हातपाय धुण्याकरता स्वतंत्र हँडवॉश सेंटर, विद्युत दाहिनी परिसरात संपूर्ण बंदिस्त करण्यासाठी चेनलिंग फेन्सिंग व गेट, विद्युत दाहिनी परिसरात छोटं उद्यान, वृक्षारोपण, अंत्यविधीस उपस्थित नागरिकांना बसण्यासाठी मार्बलचे 17 बाकडे, संपूर्ण परिसरात रंगरंगोटी, लाईट फिटिंग गुणवत्तापूर्ण नेटक्या पद्धतीनं पूर्ण करून देण्यात आली आहे. शहरवासियांनी मदतीसाठी महापालिकेचे मोलाचे सहकार्य केले. आणि भरपूर सामाजिक संस्थांवर कार्य करतो आहे. हे कार्य करत असताना प्रेसिशन कॅम्पशॉप किंवा बालाजी अमायन्स या लोकांनी भरपूर CRS बद्दल पैसे दिलेले आहेत. तर बालाजी अमायन्स यांनी CRS बद्दल पैसे देताना विद्युत दाहिनी तुळजापूर मेसेस करून दिली होती जवळजवळ 1,27,00,000 रुपये आणि ती कॉर्पोरेशनला हँडल केली आणि त्यासाठी 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मनीष एंटरप्राइजला दिला होता काही रिपेअरिंग करण्यासाठी किंवा काय 2 वर्ष कंप्लीट झालं. मी परवा तिथं आमचे नातेवाईक मागणी म्हणून बघायला गेलं ती विद्युत दाहिनी गेले 10 दिवस झाले बंद. एखादा माणूस CRS मध्ये एवढं पैसे देतो आणि आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटीसाठी एवढं करतो आहे तर त्याचे काय फायदा आहे. 1.25 कोटी रुपये जे पाण्यात आले तिकडे विचारायला गेले सांगते आज होईल, उद्या होईल, परवा होईल, तेवढं आहे. मग हे जर कॉर्पोरेशनला जर जमत नसलं तर त्या लोकांनी त्या मनीषला परत कॉन्ट्रॅक्टर ते बालाजी अमायन्सचे कॉन्ट्रॅक्टर किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते 5-5 वर्षासाठी बघतात मेंटेनन्स ते बघतील. तसं करावं. नावाला स्मार्ट सिटी आपण फक्त म्हणतो, कुठलीही गोष्ट काही होत्या CRS मध्ये या कंपन्या पैसे देतात, बालाजी अमायन्स, प्रिसिजन कॅम्पशॉप, पण त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा एक कॉर्पोरेशनचं काम आहे. आज सिव्हिलमध्ये प्रिसिजन कॅम्पशॉपनी मशीन दिलेले किडनीसाठी व्यवस्थित चालू आहे, मेंटेनन्स स्वतःच होत होतं. मग जेव्हा हँड ओव्हर करून घेता तुम्ही लोक तर असं बंद होण्यात काय मग तिथे गेले की उत्तर मिळतात तिकडं स्मशानभूमीत घेऊन जातो. आणि त्या माणसाने CRS मधलं बालाजी अमायन्सने 1.25 कोटी रुपये खर्च करून एवढं सुशोभित स्मशानभूमी केली आहे आणि मग त्याचं मेंटेनन्स होतं काय. आज दक्षिण टोकात सुद्धा बालाजी अमायन्सने मोठं हॉस्पिटल तयार करून ते सध्या ॲक्टोरेशन बंद करून काय म्हणतं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे कॉर्पोरेशनने आपण काय करतो काय नाही हँडओव्हर करतात. हे माझं म्हणणं आहे. म्हणजे असं ठिकाण गोष्टी आहे पण ही पर्टिक्युलर गोष्ट मला लक्षात येईल. 2 वर्षात नवीन मशीन बसवलेली जर बंद पडल्यानंतर जर चालू होत नसेल तर त्या माणसाने दिलेले ते पैसे काय माती म्हणून आहेत का काय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.